चला नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, मुंबई पोलीस भरती झालेला पेपर आपण बघतोय। 25 मध्ये झालेला पेपर आहे, पण भरती 24 ची आहे। ठीक आहे, आपण गणिताचं विश्लेषण बघूया की गणितामध्ये कसे प्रश्न आणि कसे आपल्याला ते कमी वेळात सॉल्व करायला पाहिजे होते, जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतील। ठीक आहे, तर आता बघा कसं आहे। प्रश्न पहिला काय आहे बघा, 8x - 4 आहे बरोबर 3x अधिक 6 आहे। तर आपल्याला x अधिक 1 चा घन विचारला आहे। मग आता काय करणार आपण सर, हे बघा 8x - 4 आहे बरोबर हे 3x अधिक 6 आहे। मग आता सर x हे याच्या बरोबरीत हे आहेत ना, x एकाकडे येतात ना। मग आता काय करायचं आहे, हे 8x वजा इकडे अधिक आहे तर वजा 3x बरोबर हे 6x, हा आता वजा आहे 4 तर तिकडे काय होईल, अधिक होईल सर, हे अधिक 4। मग आता सर 8x मधून 3x गेले वजा होतील ना, मग किती राहतील सर, हे सर 5x बरोबर 6 आणि 4 किती सर, तर 10। मग आता इकडे गुणीला आहे तर तिकडे काय होईल सर, भागीला होईल, 5 दुनी 10। म्हणजे x बरोबर काय निघाला सर आपलं, x बरोबर निघाला आहे 2। आता इथे बघा या कंसामध्ये x बरोबर किती आपलं 2 निघाला ना, मग आपण 2 अधिक 1 असं करू शकतो आणि कंसात म्हणजे 2 आणि 1 सर हे 3 आणि 3चा घन, 3चा घन किती आहे सर, तर 3चा घन आहे 27। म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मित्रांनो, 27 असेल तुमचं उत्तर आहे सर ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सॉल्व करायचा होता। गणित काही अवघड नव्हता, फक्त गणिताचे कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत असेल तर गणित एकदम सोपं होणार। चला ठीक आहे, कन्सेप्ट माहिती असणं मित्रांनो हाच गणितामध्ये, गणित जर तुम्हाला कमी वेळात सॉल्व करायचं असेल तर गणिताचे कन्सेप्ट जर माहीत असेल तर गणित कमी वेळात सॉल्व होतो। आणि गणिताचे कन्सेप्ट गणितासाठी जास्तीत जास्त तुम्हाला सराव करावा लागतो। जेवढं तुम्ही सराव करसाल तेवढं एक्झाम हॉलमध्ये तुमचं प्रेशर कमी होतं आहे। ठीक आहे, आता बघा 21,025 चे वर्गमूळ आपल्याला विचारले। आता वर्ग आणि वर्गमूळ हे चॅप्टरमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे। किती आहे सर, 21,000 हे सर 25 आणि हा आहे ना, आता हा वर्गमूळच आहे। मग आपण काय करतो सर, याला असं असेल तर एकक स्थानी कोणता अंक आहे सर, तर 5। 5चा वर्ग म्हणजे कोणत्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी 5 येतो, तर 5च्या वर्ग एकक स्थानी म्हणजे 25 होतं। मग हे 2 अंक सोडायचे, 2 सोडायचे। आता 210, 210 पेक्षा कोणती वर्गसंख्या घ्यायची आपण खाली, मग सर 14चा वर्ग किती आहे सर, तर 14चा वर्ग सर 196 आणि 15चा वर्ग सर, तर 15चा वर्ग आहे सर 225। मग आता 210 संख्या आहे ना, मला किती पाहिजे, तर 196 पाहिजे। म्हणजे 196 घेणार ना मी, 225 त्याच्यापेक्षा मोठी होईल। मग मी काय घेणार सर, 14 इथे असेल बघ 14, म्हणजे माझं उत्तर काय असेल 145। तर 21,025चा वर्गमूळ आहे 145 आणि 145चा वर्ग आहे 21,025 आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे। काहीच अवघड नव्हतं, फक्त एकक स्थानी काय आहे, कोणत्या वर्गसंख्येचे आहे ही तुम्हाला कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे होती। आणि कन्सेप्ट मित्रांनो वर्ग आणि वर्गमूळ या चॅप्टरमध्ये तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित मित्रांनो सांगितलेली आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया। आता बघा, आता काय आहे, राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4.3 आहे। जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची उंची आपल्याला विचारली आहे। मग आता मला सांगा, हा राजू म्हणजे पहिल्या नंबरचा 4 असेल, रोहित म्हणजे हा 2 नंबरचा 3 असेल, असंच असेल ना। ठीक आहे, मग आपल्याला दिलं आहे कोण, रोहितची उंची आपल्याला दिली आहे। रोहितची उंची किती आहे, 1.2 मीटर। मग इथे रोहित कोण, 2 नंबरला आहे ना रोहित। मग आपण सर असं म्हणू शकतो का, 3 म्हणजे 1.2 रोहित आहे। मग आता आपल्याला विचारलं आहे कोण, तर राजू कोण, राजू म्हणजे काय आहे सर, तर राजू पहिल्या नंबरचा आहे। तर 4 म्हणजे किती असं लिहू शकतो ना आपण। बस इथे फक्त गुणाकार टाका, हा 3 इथे टाका, फक्त याला आता कटछाट करा। 3 1 3, 3 चूक सर 12, 4 चूक सर हे 16, हा एक पॉईंट आहे ना, हा एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे। म्हणजे 1.6 मीटर उंचीचा आहे कोण, तर राजू आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सॉल्व करायचा होता। किती सेकंद लागले मित्रांनो। आणि मित्रांनो जर मी शिकवतो आहे ते ट्रिक जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। जसं या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होतो आहे तसंच तुमच्या मित्रांना पण होईल। ठीक आहे, चला आता बघा नेक्स्ट उदाहरण बघा काय आहे,
₹70ला एक खेळणी खरेदी केल्यानंतर किती, तर ₹70 एक खेळणी खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळवला, तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती? आत्ता मला सांगा, त्यांनी 15% नफा कशावरती मिळवला? 100वरती मिळवला असेल ना. मग ही रक्कम आपण पहिले 100 असेल, म्हणजे 100 म्हणजे हे 70 असेल ना, आणि या 100वरती त्यांनी 15% नफा कमवला आहे. मग हा आपण 115 करू शकतो, डायरेक्ट आपली किंमत निघून जाईल. मग इथे सर गुणाकार टाका आणि हा 100 सर भागिले आणा. फक्त याला कटछाट करायचं आहे आपल्याला. आता काय असेल सर, हा 0 हा 0 कॅन्सल. मग आता काय होईल सर, 5 1 5, 5 2 सर 10, 5 2 10 आणि 5 3 सर तर 15. आता 23 आता राहिलं आहे की आपल्याकडे फक्त हे 7 गुणिला 23 आणि भागीला किती आहे सर, तर 2. फक्त आता याला गुणाकार करा बघा. 7 3 21, 21 1 हातच्याला 2, 7 2 14, 14 आणि 2 सर हे 16 आणि भागीला 2 आहे. आता फक्त आता कटछाट करायचं आहे ना. आता बे 8 16 हा 1 आहे, तर इथे 0 देणार आणि बे 5 10 सर हा. म्हणजे आपलं उत्तर काय आलं आहे 80.5. 80.5 असेल आपलं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. म्हणजे आता मित्रांनो इथं 80.50 आहे ना, तर इथं कन्फ्युजन होण्यासारखं काम नाही. याच्या पुढे 0 आहे, म्हणजे 80.50 उत्तर आहे ते. काही याच्यामध्ये दुमत नाही आहे. म्हणजे तुमचं उत्तर असेल 3 नंबर. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. बघा काय आहे, जर 17 गुणिला 29 असेल तर त्याचं उत्तर काय आहे 493. तर 170 गुणिला 0.029 याची किंमत विचारली. आता मला सांगा, हा जर आपण 0 कॅन्सल केला आणि हे 0 कॅन्सल केले तर काय होतं सर, 17 गुणिला 29 होते ना, आणि इथं पण 17 गुणिला 29 किती आहे सर, 493 आहे. फक्त इथं खेळ काय दिलं आहे त्यांनी, हा खेळ पॉईंटचा दिला आहे, म्हणजे पॉईंटचा गुणाकार आहे. मग ज्यावेळेस मी तुम्हाला टीच केलेलं आहे पॉईंटच्या गुणाकारामध्ये, तर पॉईंटचा गुणाकार मान्य करायचं नाही, आधी पहिले गणित सॉल्व करायचं आहे. मग आता गणित आलं सर आपलं किती 493. इथं दिले नाही ते 493 आलं आहे म्हणून यांचं. मग आता पॉईंट विचार केला, हा 0 आहे, तर मग इथं आपण 0 जोडून दिला आहे. आता किती आहेत पॉईंटच्या नंतर 3 अंक, 1 2 3 3 अंक सोडायचे आणि इथं पॉईंट द्यायचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग 404.930 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे, 4.930 आहे. पण शेवटचं त्यांनी 0 लिहिलं नाही, मग काही गरज नाही. मग मी तुम्हाला सांगितलं आहे ना की पॉईंटच्या गणितामध्ये किंवा पॉईंटच्या भागाकारामध्ये पॉईंटच्या नंतर फक्त 2 अंक काढायचे, तिथं थांबून जायचं. मग पेपर सेंट तिथंच थांबलं आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता, ह्या 0ला हा 1 0 कॅन्सल करू शकता, म्हणजे हा असा होऊन जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग हे कसं होऊन जाईल, हे असं होऊन जाईल, हे 17, तरी उत्तर तुमचं तेच निघतं. तशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. ठीक आहे, चला आता हा प्रश्न बघा काय आहे. एक मीटरमध्ये किती किलोमीटर असतात? आता सांगा 1 किलोमीटरमध्ये किती किलोमीटर असतात? मग आता सर 1 किलोमीटरमध्ये सर 1000 हे मीटर असतात. हो सर, आपण म्हणतो ना 1600 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटर पळायचं आहे, एक रँडमली शब्द असं म्हणतो आपण. आता मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, जर समजा हा किलोमीटर असेल, हा मीटर असेल आणि हा सेंटीमीटर असेल, तर इकडनं मोठ्या संख्येकडनं लहान संख्येकडे ज्यावेळेस आपण जातो तर त्यावेळेस काय करतो सर, तर आपण गुणाकार करतो. आणि ज्यावेळेस लहान संख्येकडनं आपण मोठ्या संख्येकडे येतो तर काय करतो सर, तर भागाकार करतो. मग आता मीटरवरून आपल्याला किलोमीटरवर यायचं, मग आपण काय करणार, तर भागाकार करणार. मग आता सांगा मला सर, 1 मीटरमध्ये किती किलोमीटर, म्हणजे एका मीटरमध्ये किती किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे ना. मग आपण याला 1000ने काय करणार, भागणार आहे, फक्त भागायचं. आता खाली 3 0 आहे, तर वरती काय करायचं, 3 अंक सोडून फक्त पॉईंट देऊन टाकायचे. मग 1 आहे, हा 2, हा 3 आणि हा पॉईंट, आणि तुमचं उत्तर हेच असेल 0.001 हे असेल तुमचं उत्तर किलोमीटर. हे किलोमीटरमध्ये कन्वर्ट झाले आहेत ना. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. गणित एकदम सोपा होता, फक्त कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे होती.
आणि ते कन्सेप्ट मी माझ्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. चल आता बघा, आता हा प्रश्न बघा मित्रांनो, जर ए बीचे वयाचे, ए आणि बीचे वयाचे प्रमाण किती आहे सर? 3:5 आहे. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 31:45 असेल तर त्यांचे सध्यांचे वय आपल्याला विचारले. आता मित्रांनो मला सांगा, काही विद्यार्थी या गणिताला असं सॉल्व करणार, हे अधिक 10 आणि किती असेल, हे 5x अधिक 10 बरोबर 31 आणि छेदामध्ये 45. तुम्ही जर असं सॉल्व करायला गेला तर कमीत कमी तुम्हाला 1 मिनटं या गणिताला सॉल्व करायला लागणार म्हणजे लागणार. ठीक आहे. मी तुम्हाला असं सॉल्व करायचं नाही, गुणोत्तर प्रमाण मी तुम्हाला डायरेक्ट मी ट्रिक सांगितली आहे, तुम्हाला कसं सॉल्व करायचं आहे बघा. आता हा 3 आहे ना, ए म्हणजे काय असेल 3 असेल, बी म्हणजे काय असेल 5 असेल, म्हणजे एचं हा पहिलं असेल गुणोत्तर आणि बीचं 2 नंबरचं असेल, म्हणजे हा ए वाल्यांचा असेल, हा बी वाल्यांचा असेल. सरळ हा ए वाले असेल पहिला, बी वाला सेकंडमध्ये. मला सांगा, आपण ए घेऊ पहिले. ए पहिला 3 नंबर, 3नी कोणाला 21ला भाग जातो का सर? हो. 24ला? हो. 18ला? हो. 27ला जातो सर. मग 5ने 35ला जातो, 40ला जातो, 30ला जातो, 25ला. मग आता ते पहिल्यावरनं सॉल्व झाला नाही. ठीक आहे. आता मग त्याच्यामध्ये आता 10 वर्ष टाकायचे आहे. कशामध्ये? तर याच्यामध्ये. हे सध्याचं वय आहे बरं त्यांचं. आता याच्यामध्ये आपल्याला 10 वर्ष टाकायचं आहे. 21 आणि आहे 35. आता याच्यामध्ये सर मी 10 वर्ष टाकले तर कोणते? तर हे 10 वर्ष आहे म्हणून 10 वर्षानंतर आहे ना, म्हणून ॲड केले. मग आता 21 आणि 10 किती सर? तर 31. 35 आणि 10 सर तर 45. आता बघा, याच्याने भाग जातो का या संख्येला? तर हो. मग माझं उत्तर काय असेल मित्रांनो? 1 नंबर माझं उत्तर असेल. काय केलं मी? फक्त ह्या संख्येमध्ये मी 10 टाकलं. पहिले यांनी आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न केला, सर्वांनाच भाग गेला आहे, म्हणून मग काय केलं आहे, याच्यामध्ये आपण 10 टाकले. हा पहिला ऑप्शन घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण 10 ॲड केले, आपलं उत्तर रेडी आहे. 21/45. मग 21 जसे 45 गुणोत्तर निघाला ना म्हणून. आता हे जर तुम्ही बाकीचं घेतलं बघा, 24 आणि हे 40, याच्यामध्ये जर तुम्ही 10 टाकून बघितलं तर तुमचं उत्तर निघत नाही. किती होते सर? हे 34. मग याला अजून भाग जातो 17 आणि हा सर 25. मग असं होत नाही. मग तुमचं उत्तर काय असेल मित्रांनो? उत्तर तुमचं 1. तुम्हाला या प्रकारे या गणिताला सॉल्व करायचा होता. ज्यांनी या प्रकारे गणिताला सॉल्व केलं असेल त्यांचं लवकरात लवकर उत्तर निघालं असेल, आणि ज्यांनी या प्रकारे या गणिताला सॉल्व केलं असेल मग त्यांचं वेळ लागला असेल त्यांना. गणिताला सॉल्व झालं असेल, गणित सॉल्व होतातच, गणित सॉल्व होत नाही असं नाही आहे, पण याच्यानुसार वेळ. मग 25ने याला तुम्ही गुणा, मग 31ने तुम्ही खालच्या संख्या 80 छेदामध्ये गुणा, मग त्यांचं कॅल्क्युलेशन करा. मग आता 45 आणि 31चा पाडा तुम्हाला तिथे म्हणावं लागतं. ठीक आहे. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला जे ट्रिक सांगितले आहे त्या ट्रिकवरती व्यवस्थित काम करा. गुणोत्तर प्रमाणे चॅप्टरमध्ये तुम्हाला व्यवस्थित मी कन्सेप्ट सांगितलेले आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा काय आहे प्रश्न. 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंदामध्ये एकूण किती सेकंद होतात असा आपल्याला प्रश्न आहे. मग आपण काय करणार सर? 2 तास, एका तासामध्ये सर किती सेकंद असतात? तर एका तासामध्ये सर 36 सेकंद असतात. सर ते कसे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, एका तासामध्ये किती मिनिटे असतात? तर एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. आणि एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात मित्रांनो? तर एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. मग यांचा गुणाकार करा, 6 6 36 आणि हे 36, म्हणजे हे काय निघालं सर? तर हे सेकंद निघाले. कशाचे? हे आहे तास, हे तास आहे, आणि हे काय आहे? सेकंद. यांनी आपण गुणलं आहे आणि आपल्याला निघालं मग हे तासाचं झालं आहे सेकंदामध्ये. मग आता तिथं आपल्याला काय विचारलं आहे? 2 तास विचारलं आणि मग आपण याला 2ने गुणणार. मग 36 दुनी सर तर हे 72 आणि हे 2 शून्य, म्हणजे 7200 किती आहे? तर सेकंद. आपण सेकंद काढतोय ना. आणि मग एका तासाचे जर मित्रांनो 36 असेल तर अर्ध्या तासाचे किती? अर्ध्या तास म्हणजे 30 मिनिटच ना. मग अर्ध्या तासाचे मित्रांनो 1800. मग हे 1800 घेणार आणि हे किती आहे? 15 सेकंद. हे 15 सेकंद. आणि या सर्वांची आपण बेरीज करणार. आता किती? 5 5 हा 1, 8 आणि 2 10, ह्याच्याला किती 1, 7 आणि 1 8, 8 आणि 1 सर तर हे 9. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 9015 सेकंद होती. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, 9015 सेकंद हे आपलं असेल उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. ठीक आहे. काही वेळ लागते मित्रांनो, फक्त कन्सेप्ट तुमच्या माहिती पाहिजे. कन्सेप्ट जर क्लिअर असतील आणि तुमचा सराव आणि प्रॅक्टिस जर तुमची परफेक्ट असेल ना तर गणित सोपे होते. आणि जर तुमची प्रॅक्टिसच जर नसेल तर मग गणित अवघड आहे. ठीक आहे. आणि वरून एक्झाम हॉलचं प्रेशर.
दोन्ही गोष्टी मग तिथं मिळत येत नाही. बघा, जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ 20,000 वरून किती झाली सर, तर 25,000 झाली, तर त्यांच्या वाढीचे प्रमाण किती टक्के वाढ झाली आहे असं प्रमाण आपल्याला विचारलं आहे. आता बघा 20,000 वरून किती झाली आहे, तर 25,000. मग आपण काय करणार, हे 25,000 मधून 20,000 वजा करणार. मग आता किती राहते सर, 5,000 शिल्लक वाढ झाली ना. 20,000 वरून 25,000 झाले म्हणजे 5,000 वाढ झाली. तुम्हाला वजाबाकी करायची गरज नाही पडली पाहिजे, हे तोंडी तुम्हाला आलं पाहिजे. मग 5,000 वाढ झाली सर, आणि आपल्याला काय विचारलं, प्रमाण विचारलं आहे. मग आपण काय करणार, 100ने आपण त्याला गुणणार आणि भागीला काय ठेवणार, तर जी बेस किंमत होती 20,000 वरून वाढली ना, तर 20,000 आपण भागीला ठेवणार. हे 20,000 भागीला ठेवणार. बस फक्त याला कटछाट करायचं आपल्याला. फक्त याला कटछाट करणार. 1 2 3 4 शून्य कॅन्सल, 1 2 3 4 शून्य कॅन्सल. आणि मग इथं 25 येईल ना. 50ला जर आपण 2ने भागलं तर 25, म्हणजे आपलं किती यायला असते, ते 25% आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, 25% वाढ झाली आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. गणित काही अवघड नव्हता, फक्त गणिताची कन्सेप्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मी जे ट्रिकनुसार मित्रांनो तुम्हाला शिकवतो आहे, जे जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता बघा हा प्रश्न बघा, 28% गुणोत्तराच्या स्वरूपात रूपांतरित करा. आता 28% आपल्याला गुणोत्तरामध्ये कन्वर्ट करा. मग आता आपण असं लिहितो सर, 28 आणि भागीला 100. सर हे 100 कुठून आणले, हे टक्के आहे ना, हे टक्के म्हणजे 100 असते आणि 100 आपण भागीला असतो. फक्त याला काय करायचं, भाग द्यायचा मित्रांनो. एवढं सोपं आहे. बघा, 2 बेचूक 8 आणि ते किती सर, 2 पंच आणि हा 0. आता सर याला अजून भागा. याला काय, 2 साती, हा साती 14 आणि इथं 2 25. मग याला जर आपण गुणोत्तरामध्ये, हेच आपलं गुणोत्तर आहे, 7/25 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 7/25. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. चला आता बघा, आता काय आहे, हा व्यवहारी अपूर्णांकाचा आहे, बेरीज आहे ना, अपूर्णांकाची बेरीज आहे, त्याच्यामधला प्रश्न आहे. एकदम इझी प्रश्न आहे. काय आहे, 1/12 अधिक 1/15 आहे, 1/20 आहे. मग मला काय करता, जर छेद समान नसेल तर आपण छेद समान करण्यासाठी मित्रांनो काय करत होतो, तर छेद समान करण्यासाठी आपण काढत होतो लसावी. मग आता लसावी अशी संख्या घ्यायची की 20, 15 आणि 12 सर्वांनाच भाग जायला पाहिजे तशी संख्या घ्यायची. मग आपण कशी लसावी काढतो, 20 त्रिक 60, म्हणजे 60 अशी संख्या आहे की या 20लाही भाग जातो 15ने बी आणि 12ने बी. मग 12 पंच सर हे 60 आणि 15 चूक सर 60 आणि 20 त्रिक सर 60. मग आता 5 आणि 4 9, 9 आणि 3 सर हे 12 आणि भागीला किती 60. फक्त याला आता काय करायचं आहे, याला कटछाट करायचं. 12 1 12 आणि 12 पंच सर 60. म्हणजे आपलं उत्तर काय आलं मित्रांनो, 1/5 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. गणित काही जास्त अवघड नसतात. गणितामध्ये प्रॅक्टिस जर तुमची परफेक्ट असेल आणि तुम्ही जर प्रॅक्टिस व्यवस्थित केली असेल तर गणित तुम्हाला हा विषय असा आहे की पैकीच्या पैकी मार्क देऊन जातो. आणि जर तुमची प्रॅक्टिसच बरोबर नसेल तर मग अवघड आहे. मग तुमची प्रॅक्टिस पण परफेक्ट नाही, कन्सेप्ट पण तुमच्या क्लिअर नाहीत आणि वरून अजून एक्झाम हॉलचं प्रेशर, मग तुमच्या दोन्ही गोष्टी मॅचेस होत नाहीत. ठीक आहे. चला आता काय म्हटलं आहे, ह्या संख्यांची सरासरी किती असा प्रश्न आहे आपला. 7, 12, 18, 14, 19 आणि 20. आता मी तुम्हाला सांगितलं काय, सरासरीचं सूत्र तुम्हाला सांगितलं होतं. काय आहे, संख्यांची, सर्व संख्यांची काय करायची, पहिले आपल्याला बेरीज करायची आहे. सर्व संख्यांची बेरीज आणि छेदामध्ये काय आहे सर, तर एकूण संख्या. संपला विषय. आता सर्व संख्यांची बेरीज करा. काय आहे सर, 7, 12, 18, 14, 19 आणि सर 20. आता बस बेरीज करा. किती होतात सर, आता बघा 17, 17 आणि 4 21, 21 आणि 2 23, 23 आणि 3 सर 23 आणि 7 किती, तर 30, 30 0 हातच्याला 3, 3 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे हे काय आलं मित्रांनो 90. आता 90 लिहिले आपण. सर्व संख्यांची बेरीज किती आली सर, तर 90. आता एकूण संख्या किती संख्या आहेत त्यात, 1 2 3 4 5 6 संख्या आहेत ना, तर भागीला आपण 6 घेणार.
बस फक्त याला कटछाट करायचं आहे. 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9 हा 0 येते. मग सर इथे किती येईल 15. म्हणजे ह्या सर्व संख्यांची बेरीज किती आली मित्रांनो, तर सर्व संख्यांची बेरीज आली मित्रांनो 15. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकला असता. एकदम बेसिक मधला हा प्रश्न आहे, सोपा प्रश्न असेल, सर्वांनाच हा गणित आला असेल. ठीक आहे. बघा आता काय आहे हा गणित बघा. 12चा घन आहे अधिक कंसात वजा 8चा घन आहे अधिक कंसात वजा 4चा घन आहे. मग आता काय करायचं आहे, 12चा घन किती आहे सर, तर 1728 हा 12चा घन आहे. मित्रांनो तुम्हाला 15 पर्यंत घन पाठ पाहिजे बरं का. जर पाठ असेल तर असे गणित तुम्हाला इझिली सॉल्व होतात. आता मला सांगा 8चा घन किती आहे सर, 8चा घन आहे 512. 4चा किती आहे सर, तर हे 64. यांची करायची सर बेरीज. 2 आणि 4 किती सर, 6. 6 ने 1 7 आणि हे 5 आणि इथं वजा करायचं आहे आणि हे 576 वजा करायचं. हे सर वजा कसं काय आलं, हे वजा का बरं करायचं आहे बघा. मी चिन्हाच्या नियममध्ये हे चॅप्टर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कंसाच्या आतमध्ये जर वजा चिन्ह असेल आणि बाहेर अधिक असेल तर बाहेर येताना ते वजा चिन्ह होऊन जातं. म्हणजे हा असा झाला वजा आणि हा इथं पण वजा आहे. म्हणजे ह्या दोन्ही वजा वजा काय होऊन जाईल, अधिक होऊन जाईल. म्हणून अधिक केलं आणि याच्यातून आता हे 1728 मधून हे 576 फक्त वजा करायचे आहेत. मग आता सर करा सॉल्व याला. मग आता 8 मधून 6 गेले किती सर, तर 2. आता सर 2 मधून 7 जात नाही, तर मग काय 12 मधून 7 गेले तर किती सर, तर 5. हे एक परत 17 मधून सर 6 गेले तर किती राहतील, 11. म्हणजे 1152 असेल आपलं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. फक्त ही कन्सेप्ट इथे तुम्हाला हे समजायला पाहिजे होतं. कंसाच्या आतमध्ये वजा असेल तर बाहेर जर अधिक असेल तर बाहेर तरी ते वजा होऊन जाते. म्हणजे कंसाचं चिन्ह बाहेर येऊन जाते ते. हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे होतं. ठीक आहे. चला ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत मित्रांनो, पण ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट खूप मोठं मॅटर करतात बरं का. पेपर हॉलमध्ये हे छोट्या छोट्या कन्सेप्ट आपल्याला समजत नाहीत. हे कशामुळे समजत नाही, कशामुळे लक्षात राहत नाही किंवा कशामुळे तिथं आपल्याला म्हणजे काय झालं ते समजत नाही, ते हे फक्त सरावामुळे. तर त्याच्यामुळे जसं आपलं ती PYQची सिरीज आहे ना मित्रांनो, PYQ सिरीजला जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं असेल तर त्या सिरीजचा या तुम्हाला परीक्षेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. काय करायचं, ह्या PYQ सिरीज हा टॉपिकनुसार PYQ सिरीज आहे आपली ही. तर या सिरीजला तुम्ही टॉपिक वाईज जर व्यवस्थित फॉलो केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व कन्सेप्ट तर क्लिअर होतातच, पण याची तुम्ही नोट्स काढा आणि नोट्सला परत परत रिव्हिजन द्या, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर. बघा काय आहे, 95 गुणिला 105 आहे. सर याच्यामध्ये काही मित्र काय करणार, हे 95 गुणिला 105 करणार आणि याला भागणार, मग तुमचं उत्तर निघून जाणार. आता बघा याची तुम्हाला ट्रिक सांगून म्हटलं हे कसं करायचं. आता मला सांगा 105 मधला मी जर 5 वजा केला, याच्यातून जर मी 5 वजा केले तर सर किती उरतात, हे 100. आणि हे 5 मी याच्यामध्ये जर ॲड केले तर किती होतात सर, तर सर 100. मग यांचा गुणाकार आहे, म्हणजे 100 गुणिला 100 झालं का. मग 100 गुणिला 100 ज्यावेळेस होईल त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे गुणाकारामध्ये. मग काय करायचं आहे, हा 100 आहे ना, हा 105 आहे ना. आता हा 105 ज्यावेळेस अशी कंडिशन होईल इकडचा वजा करून याच्यातनं प्लस करून सेम अंक होतील त्यावेळेस ही टेकअप. मग 105चे 2 भाग करायचे, 100 आणि 100च्या वरती हे 5 आणि दोघांचा वर्ग करायचा. म्हणजे 100चा सर वर्ग, हा 100चा सर वर्ग वजा हा 5चा वर्ग, 5चा वर्ग करायचा. मग 100चा वर्ग किती सर, तर 100चा वर्ग सर हे 2 शून्य आहे ना, तर 4 शून्य, हे वजा 5चा वर्ग सर तर 5चा 25. मग याला जर आपण वजाबाकी केली तर किती होती सर, 9975 येतील. मग हेच असेल माझं उत्तर 9975 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि जर तुम्हाला ते तसं जमत नसेल तर मग हे 105 करा आणि हे 95 करा, भागा मग 1 5ने भागा, मग 9ने भागा, तुमचं उत्तर तेच येतं. काही अवघड नाही, सोपं आहे. पण तुम्हाला कोणत्या ट्रिकनुसार सॉल्व करायचं आहे तुम्ही बघा. मी माझ्या क्लासमध्ये ह्या ट्रिकनुसार विद्यार्थ्यांना हे असे प्रश्न सरावासाठी दिलेले आहे आणि खूप प्रॅक्टिस करून पण घेतलेली आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. हा बघा, अखिल एक काम 24 दिवसात पूर्ण करू शकतो, अनुपम हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. जर दोघांनी एकत्र काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतील. आता काय म्हणतात, अखिल एक काम किती दिवसात करतो, तर अखिल एक काम 24 दिवसात करतो. असाच आहे ना प्रश्न.
अखिल किती दिवसात करतो तर 24, आणि अनुपम किती दिवसात करतो, अनुपम करतोय 12 दिवसात. आणि दोघांनी जर एकत्र काम सुरुवात केली तर किती दिवसात होती असा प्रश्न आहे, म्हणून आपण बेरीज केली आहे. मग आता छेद समान करण्यासाठी आपण काय करतो तर लसावी काढतो. मग यांचा मोठी संख्या कोणती असेल तर 24 आपण लसावी मानली, 12ने भाग जातो, मग 24 एक 24 आणि 12 दुनी 24, म्हणजे 2 आणि 21 झाले सर 3 आणि हे 24, मग 3 एक 3, 3 8 24. मग दोघांनी जर एकत्र काम सुरुवात केलं तर 8 दिवसामध्ये संपवतील. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. मग अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकता. हा बेसिकमधला गणित आहे, काही अवघड नाही, एकदम सोपा गणित होता हा, काही याच्यामध्ये कन्सेप्ट काहीच नव्हती. ठीक आहे, चला आता बघा 2.5 आहे चे 20%. आता जिथे जिथं चे असेल, चा ची चे ऑफ असं काही शब्द असेल तर तिथं काय लावायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. तिथे सर आपण काय लावतोय तर तिथे आपल्याला लावायचं होतं गुणाकार. मग 2.5 आहे चे आहे ना, ह्या चेच्या जागेवर टाकले गुणाकार, चे 20%, टक्के हे 100 आहे ना, मग 100 आपण घेणार भागीला. मग आता इथं पॉईंट आहे ना, हा पॉईंटच्या नंतर एक अंक आहे तो आपल्याला काढायचा आहे, तर मग इथे एक 0 देऊन टाकणार, हा पॉईंट निघून जाईल. मग आता काय राहिलं 25 गुणिला 20 राहिलं आणि भागीला 1000. मग 25 एक 25, 25 चूक 100, हा 0 इथे, मग हा 0 आणि हा 0 कॅन्सल, म्हणजे राहिलं काय सर 2 आणि छेदामध्ये 4, बे एक बे आणि बे दुनी सर 4. मग याला जर आपण आता सॉल्व्ह केलं असं आहे का तर तसं नाही, याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपलं उत्तर काय निघून जातं 0.5. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व्ह करू शकला असता. गणित एकदम बेसिक लेवलचा गणित होता, फक्त बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे होती. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा काय आहे गणित. आकाशला एक शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयात पडतो, तर त्या शर्टची मूळ किंमत आपल्याला विचारली. आता सूट 20% दिल्यावरती, आता 20% सूट आपण 100वरतीच देतो ना, मग 100वरती त्याला 20% सूट दिली तरी त्याला 800ला पडलं, म्हणजे तो 80% असेल त्याची किंमत. आता त्याची 80% किंमत झाली ना. आता मग 80% म्हणजे 800 आहे, 80% म्हणजे 800 आहे, तर 100% आपल्याला काढायचं आहे, म्हणजे पूर्ण मूळ किंमत त्याची किती आहे. आता इथे गुणाकार टाका, बस याला फक्त मित्रांनो कटछाट करा, म्हणजे आपलं उत्तर निघून जातं. हा 80 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे हा काय आहे सर 100 आणि हा एक 0 उरला ना, हा एक 0 इथे, म्हणजे त्याची मूळ किंमत किती असेल मित्रांनो, तर मूळ किंमत असेल त्याची 1000 रुपये. आहे सर ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. गणित एकदम बेसिक, ज्यांची कन्सेप्ट क्लिअर असेल आणि ज्यांनी माझी PYQची सिरीज बघितली असेल त्यांच्यासाठी हे गणित एकदम सोपे होते. 10 ते 15 सेकंदाच्या वरती कोणालाच वेळ लागला नसेल. चला बघा, आता बघा 245चा वर्ग आपल्याला विचारला आहे. आता काय आहे 245चा वर्ग. आत्तापर्यंत मित्रांनो आपल्याला 10चा 15चा कितीचा वर्ग विचारत होता, आता बघा कितीचा वर्ग विचारला, म्हणजे तुम्हाला किती डेप्थमध्ये अभ्यास करायला पाहिजे हे तुम्हाला समजतं मित्रांनो. आता बघा मी तुम्हाला 5ची ट्रिक सांगितलेली आहे. जर एकक स्थानी 5 असेल तर त्यांची वर्ग करण्याची ट्रिक सांगितली होती. मग आता मला सांगा एकक स्थानी 5 आहे सर, तर मी काय करणार 5चा वर्ग. 5चा वर्ग किती सर, तर 25 आहे. मग 5चा वर्ग 25 आहे ना, मग आता 25 आणि काय करणार पुढील संख्या, म्हणजे हे सर 24 गुणिला किती सर, तर हे 25, मग 25 चूक सर 100, हातच्या 10 ना, 25 दुनी 50, 50 आणि 10 सर तर 60, म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो 600. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. काय करायचं होतं, गणित जरी 245 असेल पण त्याला सॉल्व्ह करायला काहीच अवघड नव्हतं, एकदम सोपा होता. फक्त सॉल्व्ह कसं करायचं आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे होतं, आणि 5ची कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे होती. 5ची कन्सेप्ट काय आहे, जर 5ची कन्सेप्ट माहिती असेल तर ते गणित तुम्हाला सोपं होतं. नाहीतर मग ज्या विद्यार्थ्यांना हे माहिती नाही, मग त्या विद्यार्थी या गणिताला कसं सॉल्व्ह करणार. 245 गुणिला हे 245, मग सर मग 5ने भागणार, मग 4ने, मग 2ने असं गुणणार ते, आणि मग ज्यांच्या सर्वांची करणार बेरीज. त्याच्यासाठी मित्रांनो कन्सेप्ट तुमच्या माहिती पाहिजे. कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील तर गणित सोपं आहे, आणि कन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर मग गणित अवघड आहे. आणि वरून एक्झाम हॉलचं प्रेशर, दोन्ही गोष्टीमध्ये ते गणित इकडे येतच नाही, मग तिकडेच जातं ते, आणि ते मार्कही तुम्हाला भेटत नाही. मग तुम्ही किती काही करा ते उत्तरच निघत नाही मग. ठीक आहे, चला आता बघा 55 वजा 25 आहे भागीला 5 आहे अधिक 30 आहे,
तर आपल्याला बरोबर विचारलं. आता सर हा बोडोमॉसचा नियम आहे का? हो, बोडोमॉस आहे. आता बोडोमॉस म्हणजे काय? कंच भा गु बे व म्हणजे इंग्लिशमध्ये याला बोडोमॉस असे म्हणतात. आता सर हे कसं? इथं कुठं तर नाव नाही, बोडोमॉस नाही, काहीच काही नाव दिलं नाही, कसं काय वापरायचं? मी तुम्हाला बोडोमॉसच्या व्याख्येमध्ये पहिलेच सांगितलं होतं मित्रांनो, एकपेक्षा जास्त चिन्ह जर आले तर बोडोमॉसचा नियम लावायचा आहे. म्हणजे पहिले आपण कंस सोडवणार, मग चाचीचे, मग भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज आणि मग वजाबाकी, या प्रकारे आपण सॉल्व करत होतो. आता याच्यामध्ये सांगा पहिले काय सॉल्व करणार आपण? तर पहिले भागाकार, मग बेरीज आणि मग वजाबाकी. आता याला सॉल्व करा, उत्तर किती येईल सर? हे 55 वजा 5 5 म्हणजे 5 येईल ना, अधिक हे 30. मग आता अधिक अधिक इकडे करा, 30 आणि 55 किती सर? तर 85 वजा 5 किती उरतील सर? तर 80. मग 80 काय असेल आपलं उत्तर? आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. गणित काहीच अवघड नव्हतं, फक्त कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे होती. कन्सेप्ट मी तुम्हाला परत परत सांगतो मित्रांनो, कन्सेप्ट जर माहिती नसेल तर आपली PYQची सिरीज चालू आहे. PYQ सिरीज व्यवस्थित बघून घ्या, त्याच्यामध्ये तुमच्या सर्व ह्या कन्सेप्ट मी क्लिअर केलेल्या आहेत. ठीक आहे, चला. आता बघा, एक मोटरसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते, तर त्याच वेगाने ती मोटरसायकल, त्याच वेगाने हा महत्त्वाचा आहे, वेग त्याने चेंज केला नाही, तर ती मोटरसायकल 9 तासात किती अंतर कापेल असा प्रश्न आहे. आता 5 तासात मला सांगा मित्रांनो, 5 तासात किती जाते ती? तर 120 जाते. मग 9 तासात किती जाईल असा प्रश्न आपल्याला आहे. मग इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 5 फक्त भागिले आणाय, फक्त याला कटछाट करायचं आहे ना. 5 1 5, 5 दुनी 10 आणि 5 चुक 20, 9 चुक सर हे 36, 36 6 हातच्याला किती 3, 9 दुनी 18, 18 आणि 3 सर तर 21. मग 21 किलोमीटर जाईल ती किती तासात? तर 9 तासामध्ये. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे, 216 किलोमीटर. 9 तासामध्ये ती जाईल, 216 किलोमीटर जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो असे हे गणित किंवा हा पेपर तुम्हाला सॉल्व करायला पाहिजे होता. जर तुम्ही अशा प्रकारे हा पेपर सॉल्व केला असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडले असतील, याच्यामध्ये काही शंकाच नाही.